नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदे जे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। ते एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याच्या बातम्या येत आहे। शिंदे गटातील तब्बल 20 आमदार भाजपच्या वाटेवरती आहे अशाही काही बातम्या सध्या येत आहेत। आणि एकूणच आता एकनाथ शिंदे हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। परंतु शिंदेंचं नेमकं बिनसलं कुठं ते समजून घ्यायचे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। एकूणच एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये। देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळीही एकनाथ शिंदे एक महत्त्वाचे शिलेदार म्हणून उद्धव ठाकरेंचे मंत्रिमंडळामध्ये होते। आनंद दिघे यांचा कडवा शिष्य म्हणून या एकनाथ शिंदे यांची पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख होती। आणि एकूणच खरं तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या युतीबद्दल ओढाताण चालू होती त्यावेळेस हेच एकनाथ शिंदे आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतोय अशा प्रकारचे एक वक्तव्य त्यांनी केलं होतं। एका सभेमध्ये त्यांनी हे सत्ता नको अशा पद्धतीचंही वक्तव्य केलेलं होतं, परंतु भाजप सोबत आपल्याला युती नको, एकूणच आपला पक्ष संपवण्याचे प्रयत्न भाजप करते वगैरे 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 अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्या आधी ऐकलेल्या आहेत। नंतरच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसले, त्यावेळेस एकनाथ शिंदे हे इतर सर्व नेते कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा होते। आणि त्यामुळे जवळपास सगळेच नेते कार्यकर्ते हे शिंदेंसोबत जास्त बोलत होते। उद्धव ठाकरे यांचा ऍक्सेस तेवढा नव्हता। अर्थात मातोश्रीचं जे काही बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनचं जे काही हे होतं नियम होते तेच उद्धव ठाकरे यांनी लागू केलेले होते, परंतु अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फरक असावा असं प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला वाटणार आहेच। आणि त्यामुळे की काय उद्धव ठाकरेंवरती एक प्रकारची नाराजी काही आमदारांची झाली। त्या नाराजीचा योग्य तो उपयोग करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली। परंतु त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना सोडताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या लोकांनी काही वक्तव्य केलेली होती। त्यातील अजित पवार हा पक्ष संपवायला निघालेला आहे, अजित पवार हे आपल्याला पैसे देत नाही, छगन भुजबळ ज्याने बाळासाहेबांना अटक केली त्याच्या मांडीला मांडी लावून आम्ही कस काय बसू शकतो अशा प्रकारचे आरोप करत खरी हिंदुत्ववादी भूमिका म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे काही आमदार हे भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले आणि शिंदे मुख्यमंत्री बनले सुद्धा। परंतु नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकी आधी अजित पवार मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले। गरज नसताना अजित पवारांना तिथे घेण्यात आलं आणि तिथूनच एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर यांचं महत्त्व संपवण्याचे त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न भाजपने एक प्रकारे सुरू केले। त्यानंतर उपमुख्यमंत्री पदामध्ये वाटण्या झाल्या, मंत्रिमंडळांमध्ये जे मंत्रिपद मिळालेली होती त्यात वाटण्या झाल्या। तिसरा पार्टनर एक त्याच्यामध्ये येऊन ठेपला आणि शिंदेंचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले। नंतरच्या निवडणुका लागल्या, त्यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहतील असा शब्द दिल्यावर सुद्धा भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर सोडाच परंतु मोठं मंत्रालय सुद्धा दिलेलं नाही। त्या उलट अजित पवार खरं तर जास्त फायद्यात राहिले, कारण मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं आहे, ते देवेंद्र फडणवीसांकडे आहे। त्यानंतर गृहमंत्रीपद महत्त्वाचं असतं, तेही देवेंद्र फडणवीसांकडे आहे। त्यानंतर सगळ्यात हा सगळा जो आटापिटा सत्तेचा आटापिटा ज्यासाठी चालू असतो तो म्हणजे पैसा, ते अर्थमंत्रीपद सुद्धा अजित पवारांकडे गेलं। त्यामुळे एकूणच एकनाथ शिंदे यांना महत्त्वाची मंत्रिपद तर मिळाली नाहीच, परंतु एक प्रकारचं नाराजी नाट्य त्यावेळेस एकनाथ शिंदे गावी गेले होते वगैरे वगैरे, दरे गावी आपल्या, आणि ते नाराज आहे अशा बातम्या त्यावेळेस आल्या होत्या। परंतु त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा ते जुळवून घेण्याचा प्रयत्न केला। आता बिहार निवडणूक जेव्हा झाली
तेव्हा मात्र नितीश कुमारांना एक न्याय आणि एकनाथ शिंदेंना मात्र दुसरा न्याय, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं. आणि मग मात्र शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना अजित पवारांमुळे पैसा भेटत नाहीये. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, परंतु ते शिंदे गटाच्या मंत्र्यांना तेवढा फ्री हँड देत नाहीये. अगदी एकनाथ शिंदे यांच्या कामामध्ये सुद्धा हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांचा आहे, अशा कित्येक बातम्या या आधी पण येऊन गेलेल्या आहे. आणि एकूणच अशा प्रकारच्या वातावरणामुळे शिंदेसोबत गेलेले लोक सुद्धा आता नाराज आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत ह्या बातम्या आता येत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये काय घडतं, त्यानंतर ते काय प्रतिक्रिया देतात ते आपण बघूच. परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या पुष्कळ बोलक्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळे शिंदे गटाची कशी कोंडी होतीये हे दर्शवणाऱ्या आहेत. अर्थात येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सत्तेची गणितं कशी बदलतात आणि सत्तापालट होते का ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.